नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचे आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती हार्दिक स्वागत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी फर्स्ट टर्म एक्झाम 2025-26 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत, म्हणजे जे टॉपर्स विद्यार्थी आहेत, त्या टॉपर्स विद्यार्थ्यांनी पेपर कशा पद्धतीने सोडवलेला आहे व आपणही तो पेपर कशा पद्धतीने सोडवला पाहिजे या संदर्भामध्ये माहिती मिळावी, यासाठी हे पेपर सोल्युशन आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत त्यामध्ये पार्थ अभिषेक पुरभुज, 2 नंबरला आहे आदर्श काटेवाड आणि त्यानंतरचा विद्यार्थी आहे येल्ले सार्थक हरिश्चंद्र. या 3 विद्यार्थ्यांना सदरील परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी म्हणजे 40 पैकी 40 गुण मिळालेले आहेत. या तिन्ही विद्यार्थ्यांचं व त्यांच्या पालकांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील परीक्षेसाठी सुद्धा शुभेच्छा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी इयत्ता 5वी प्रथम सत्र परीक्षा या ठिकाणी देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी पेपर कशा पद्धतीचा असणार आहे व आपण उत्तरे कशा पद्धतीने लिहिणे अपेक्षित आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी संपूर्ण माहिती मिळणार आहे. व त्याचप्रमाणे जे विद्यार्थी इयत्ता 6वीचे विद्यार्थी जे की द्वितीय सत्र परीक्षा देणार आहेत किंवा ज्यांनी प्रथम सत्र परीक्षा दिलेली आहे, तर त्यांना एक मार्गदर्शक सूचना या ठिकाणी मिळणार आहेत की आपण पेपर काय सोडवलेला होता व त्याचं उत्तर काय अपेक्षित आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न घेता आपण या ठिकाणी पाहूया की नेमकं पेपर कशा पद्धतीचा असणार आहे व अपेक्षित उत्तरे कोणती आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये क्वेश्चन नंबर 1A यामध्ये फिल इन द ब्लँक्स यासाठी एकूण 4 गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. यामधला पहिला प्रश्न, द सम ऑफ 2 opposite numbers is, आन्सर असेल 0. या ठिकाणी दोन्ही पद्धतीने लिहिलेला आहे, 0 पण लिहिलेला आहे आणि स्पेलिंग मध्ये पण 0 लिहिण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न, द सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर्स टुगेदर विथ 0 इज द सेट ऑफ, तर त्याचा आन्सर आहे होल नंबर्स. पहा काय आन्सर आहे, होल नंबर्स. थर्ड नंबर, 3 or more points which lie on a single straight line are said to be dash dash, and these points are said to be collinear points. चौथा, in mathematics a flat surface is called plane. ओके. त्यानंतर B, match the following मध्ये आपण नेहमी विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगितलेली आहे की ज्याही वेळेस आपण उत्तर लिहिणार आहोत, हे उत्तर म्हणजे बी ग्रुप मधलं जे काही असेल ते आपल्याला या ठिकाणी त्याचं स्पेलिंग असेल ते लिहिणं मस्त आहे. म्हणजे आन्सरच पर्टिक्युलर त्या ठिकाणी लिहायचं आहे. आपल्याला ते लाईन्स ड्रॉ करून सुद्धा दाखवायचं नाहीये किंवा ABCD असं पण लिहायचं नाही. ओके. तर फर्स्ट नंबर या ठिकाणी आपण पाहू शकतोय ए ग्रुप मध्ये जे दिलेलं आहे. तर हे जे फिगर आहे या फिगरला आपण काय म्हणणार आहोत, लाईन. तर का, तर या ठिकाणी आपल्याला हे एरो हेड्स या ठिकाणी दिसत आहेत. दीज एरो हेड्स किती एरो हेड्स आहेत, 2 एरो हेड्स.
इन अपोजिट डायरेक्शन, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, लाईन. आणि लाईन साठी या ठिकाणी देण्यात आलेला आहे सी नंबरचा ऑप्शन लाईन करेक्ट आहे. त्यानंतर सेकंड नंबर मध्ये आता हे एंड पॉइंट्स आहेत. ओके, म्हणून याला आपण काय म्हटलेलं आहे, लाईन सेगमेंट असं म्हटलेलं आहे. डी नंबरचा ऑप्शन. ही फिगर या ठिकाणी प्लेन. ओके, एनी फ्लॅट सरफेस इज कॉल्ड प्लेन. बी नंबरचा ऑप्शन असेल. आणि या ठिकाणी एका साईडला एंड पॉइंट आहे आणि एका साईडला एरो हेड आहे, म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत, दॅट इज रे. ए नंबरचा ऑप्शन रे. 4 प्रश्न होते, 4 गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यानंतरचा सी नंबरचा प्रश्न, राईट ट्रू ऑर फॉल्स एनी टू. राईट ट्रू ऑर फॉल्स एनी टू. ओके, फर्स्ट नंबर, द LCM ऑफ 2 नंबर्स या ठिकाणी कॉन झालेला आहे. ओके, द LCM ऑफ 2 नंबर्स कॅन नॉट बी बिगर दॅन देअर प्रोडक्ट. and answer is true. Okay, second number, every bar in the graph should be of equal width. Okay, म्हणजे ज्यावेळेस आपण ग्राफ पेपर वरती हे बार्स ड्रॉ केलेले असतील, या प्रत्येक बार मधले जे डिस्टन्स आहे म्हणजे त्याची जी विड्थ आहे ही इक्वल असणं मस्ट आहे. and that is also true. Third number, the distance between any 2 adjacent bars should not be equal. Okay, the distance between any 2 adjacent bars should not be equal. म्हणजे ज्यावेळेस आपण बार ग्राफ वरती जे बार्स आपण या ठिकाणी ड्रॉ केलेले असतील, त्या 2 बार मधलं डिस्टन्स हे सुद्धा कसं असलं पाहिजे, इक्वल असलं पाहिजे. परंतु इथं काय सांगितलेलं आहे, शुड नॉट बी इक्वल, म्हणजे दॅट स्टेटमेंट इज फॉल्स. ओके, 3 प्रश्न दिलेले होते, 3 पैकी 2 लिहिणं अपेक्षित होतं, म्हणून आपण याला 2च गुण या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतरचा पुढील प्रश्न, क्वेश्चन नंबर 2A, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. ओके, आणि किती सांगितलेलं आहे, एनी 4 सांगितलेलं आहे आणि त्याला पण मार्क्स 4च या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. फर्स्ट नंबर, ऍड. काय ऍड करायला सांगितलेलं आहे पहा, -7 + 2. तर -7 + 2 आपण नेहमी एक गोष्ट सांगितलेली आहे की या ठिकाणी या दोघांचे जे साइन आहेत, या दोघांचे साइन कसे आहेत, डिफरंट साइन्स आहेत. ओके, डिफरंट साइन्स जर असतील तर कोणतं ऑपरेशन करायचं आहे, सबट्रॅक्शन ऑपरेशन करायचं आहे. ओके, आणि या ठिकाणी पहा, सबट्रॅक्शन ऑपरेशन केल्याच्या नंतर म्हणजे बिगर मधनं स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करायचे, म्हणजे 7 - 2 आन्सर काय येणार आहे, 5. आणि साइन कुणाचं द्यायचं आहे, बिगर नंबरचं. बिगर नंबर कोणता आहे, 7. तर 7चं साइन कोणता आहे, निगेटिव्ह, म्हणून आन्सर काय येईल आपल्या या ठिकाणी, -5. ओके, म्हणजे -7 + 2 = -5. Second number, subtract 8 minus in a bracket -5. आता या ठिकाणी आपल्याला अगोदर काय करावं लागेल, आपण नेहमी म्हणतो की आता हे आहे घरामध्ये. ओके, त्याला आपल्याला घराच्या बाहेर काढावं लागेल, म्हणजे कोणतंही ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला त्याला घराच्या बाहेर काढणं मस्ट असतं, म्हणून याला अगोदर घराच्या बाहेर काढावं लागेल. म्हणजे 8 minus -5. आता या ठिकाणी निगेटिव्ह आणि इथं मल्टिप्लिकेशनचं साइन असते, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह = पॉझिटिव्ह. सो 8 + 5. ओके, 8 + 5 = 13. ओके, आता या दोघांनाही कोणतं साइन आहे, पॉझिटिव्ह साइन. दिलं तरी चालतं, नाही दिलं तरी
चालतं. म्हणजेच 8 मायनस निगेटिव्ह 5 इज इक्वल टू आन्सर असेल पॉझिटिव्ह 13 और 13. थर्ड नंबर, कन्वर्ट इनटू मिक्स्ड नंबर. कन्वर्ट इनटू मिक्स्ड नंबर. ओके, 20/7. आता आपण काय करत असतो याला पहा. 20/7 चाच मीनिंग काय असतो? 20 डिवायडेड बाय 7. 20 डिवायडेड बाय 7 केल्यानंतर पहा कितीचा भाग बसतोय? 7 2 जा. ओके, 7 2 जा 14. रिमेनिंग 20 मायनस 14 रिमेनिंग 6. ओके, म्हणजे जो भाग बसलेला असतो दॅट इज इंटेगर, आणि जे काही रिमाइंडर राहिलेला असेल तो ऍट अ न्यूमरेटर प्लेस असेल. म्हणजे या ठिकाणी 2 इंटेगर 6/7. ओके, मिक्स्ड नंबर मध्ये आपण याला कसं कन्वर्ट करणार आहोत? 2 इंटेगर 6/7. फोर्थ नंबर, मल्टीप्लाय 1/5 इंटू 7/2. आता ज्यावेळेस एखाद्या फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन असतं त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं? मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर अँड मल्टिप्लिकेशन ऑफ डिनॉमिनेटर. म्हणजेच या ठिकाणी पाहू शकतो आपण न्यूमरेटरला काय आहे? 1 आणि इथं 7 आहे. म्हणजेच 1 इंटू 7 बाय 5 इंटू 2 इज इक्वल टू 1 इंटू 7 7, 5 इंटू 2 10. ओके, म्हणजेच या ठिकाणी जे काही आन्सर आलेला आहे, आन्सर काय आहे? 7/10 आहे. म्हणजे 1/5 इंटू 7/2 इज इक्वल टू द आन्सर इज 7/10. आन्सर 7/10. पाचवा प्रश्न, राईट द रेसिप्रोकल ऑफ 5/13. ओके, आपण यामध्ये सुद्धा पहा अतिशय उत्तर सुंदर पद्धतीने या ठिकाणी लिहिलेलं आहे की जे आन्सर लिहिलेलं असतं, आन्सर काय लिहितात पहा, 5/13 इज इक्वल टू 13/5. पण हे आन्सर 13/5 इज करेक्ट, परंतु 5/13 इज इक्वल टू 13/5 दॅट इज रॉंग. म्हणून आन्सर लिहिणं कसं अपेक्षित होतं पहा, द रेसिप्रोकल ऑफ 5/13 इज इक्वल टू 13/5. द रेसिप्रोकल ऑफ 5/13 इज इक्वल टू 13/5. अशा पद्धतीनं हे आन्सर लिहिणं अपेक्षित होतं. त्यानंतरचा बी नंबरचा क्वेश्चन पहा. यूज द प्रॉपर geometrical instruments to construct the angle. Use the compass and the ruler to bisect them. ओके, तर आपल्याला या ठिकाणी जे काही जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने अँगलचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे आणि त्याला बायसेक्ट करायला सांगितलेलं आहे विथ द हेल्प ऑफ रूलर. ओके, तर स्टार्टिंगला या ठिकाणी 115 डिग्रीचा अँगल या ठिकाणी ड्रॉ करणं अपेक्षित आहे. ओके, या ठिकाणी आपण पाहू शकतोय अँगल ABC हा 115 डिग्रीचा अँगल या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी 115 डिग्रीचा अँगल ड्रॉ करून त्याला बायसेक्ट करायला सांगितलेलं होतं. म्हणजेच या ठिकाणी अँगल बी पासून कन्व्हिनियंट डिस्टन्स वरती हे मार्कआउट या ठिकाणी केलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. परत त्याला नाव सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. परत पॉइंट R व पॉइंट S वरून या ठिकाणी हे अँगलच्या आतील बाजूमध्ये हे आयडेंटिकल मार्क्स या ठिकाणी ड्रॉ केलेले आहेत आणि हे दोन्ही मार्क्स एकमेकांना इंटरसेक्ट झालेले आहेत आणि पॉइंट बी मधनं आणि इंटरसेक्शन पॉइंट मधून जाईल असा एक रे या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी रे बी क्यू
हा इंटरसेक्ट झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. ओके, म्हणजे बायसेक्टर आहे आणि याला 2 गुण या ठिकाणी मिळते. त्याच पद्धतीने याही ठिकाणी अँगल या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे 90 डिग्रीचा आणि त्याला बायसेक्ट केलेला आपण या ठिकाणी पाहू शकतोय. C. Use the proper sign bigger than, smaller than or is equal to in the box any 4. ओके, आपल्याला या ठिकाणी any 4 सॉल्व्ह करायला सांगितलेले आहेत. The first number -4 is smaller than 5. Okay. Second, 8 is bigger than -10. +9 is equal to +9. -6 is greater or -6 is smaller than 0. Then fifth number, 7 is greater than 4. And last, that is -7 is smaller than 7. ओके, याने 4 सांगितलेले होते, त्याला 2 मार्क्स आहेत. क्वेश्चन नंबर 3A, सॉल्व एनी 3 आणि याला 6 मार्क्स आहेत, म्हणजे हे 2 मार्क्स म्हणजे each question for 2 marks. First number, find the HCF of 48 and 54. HCF फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. तर स्टार्टिंगला आपल्याला याचं HCF फाइंड आउट करत असताना काय करावं लागेल पहा, द फॅक्टर्स ऑफ 48. ओके, आता याचे फॅक्टर्स कोणकोणते आहेत 48 चे? 1 2 3 4 6 8 12 16 24 and 48. and factors of 54 कोणकोणते आहेत पहा, 1 2 3 4 6 9 18 27 and 54. ओके, तर याच्यामध्ये जर आपण एक गोष्ट पाहिली तर हे 4 काय त्याचा हे नसेल, फॅक्टर नसणार आहे 54 चा. देन आता याच्यातील कॉमन फॅक्टर्स कुणाकुणाचे, कॉमन फॅक्टर्स ऑफ 48 and 54. ओके, आता कॉमन फॅक्टर्स कोणकोणते आहेत पहा, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 इज नॉट अ कॉमन फॅक्टर. ओके, देन 6. आता याच्यातील हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता आहे, 6 आहे. म्हणजे याचं जे काही HCF असेल, HCF ऑफ 48 and 54 किती आहे, 6 आहे. ओके, 4 आहे का बघा 54 चा फॅक्टर, तर आपल्याला या ठिकाणी 54 चा फॅक्टर 4 नाही. सेकंड नंबर, ऍड 5 इंटेगर 1/5 प्लस 2 इंटेगर 1/7. यामध्ये स्टार्टिंगला आपल्याला याला we must want to convert it in numerator and denominator फॉर्म मध्ये आपल्याला याला कन्वर्ट करावं लागेल. ओके, म्हणजे 5 इंटेगर 1/5 च काय होणार आहे, 5 5 गा 25, 25 प्लस 1 इज इक्वल टू 26, दॅट इज 26/5 असेल. प्लस इज टू प्लस अँड 2 7 गा 14, 14 प्लस 1 इज इक्वल टू 15, 15/7 म्हणजेच 26/5 प्लस 15/7. ओके, आणि जोपर्यंत यांचे डिनॉमिनेटर सेम होत नाही तोपर्यंत आपल्याला या फ्रॅक्शनचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करता येत नाही.
आता यांचा डिनॉमिनेटर किती करावं लागेल आपल्याला 35. ओके, म्हणजे हे 26 इंटू 7, 26 7 जा 182 आणि हे 15 5 जा 75 आणि हा डिनॉमिनेटर किती असेल 35 असेल. आपण या ठिकाणी पाहू शकतोय कशा पद्धतीने केलेलं आहे ते. ओके, आणि यांचं जे ऍडिशन असेल पहा, ऍडिशन काय येणार आहे तर ते 2 + 5 7, 8 + 7 15:5 carry 1 1 + 1 2. answer 257/35. 257/35 हे आन्सर करेक्ट असणार आहे. सेकंड नंबर सबस्ट्रॅक्ट. यामध्येही आपल्याला सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. म्हणजे काय करावं लागेल, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये त्याला स्टार्टिंगला कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे कसं करता येणार आहे पहा, 7 इंटेगर 1/2 मायनस 3 इंटेगर 1/5. आता या 7 इंटेगर 1/2 ला आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे काय करणार आहोत पहा, 7 2 जा 14, 14 + 1 = 15/2. ओके, मायनस 3 5 जा 15, 15 + 1 16/5. म्हणजे काय येईल 15/2 मायनस 16/5. परत यांचे डिनॉमिनेटर सेम नाहीये, डिनॉमिनेटर आपल्याला या ठिकाणी सेम करून घ्यावे लागतील. तर क्रॉस मल्टिप्लाय करून आपण हे डिनॉमिनेटर सेम करून घेऊ शकतो. म्हणजे 15 × 5/2 × 5. 15 5 जा 75, 2 5 जा 10 म्हणजे 75/10. आणि याचं 16/5 चं काय करावं लागेल, 2 न मल्टिप्लाय करावं लागेल याला, या फ्रॅक्शनला. म्हणजे 16 × 2/5 × 2. 16 2 जा 32, 5 2 जा 10. ओके, देन आता या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम झालेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत पहा. म्हणजे आता या ठिकाणी न्यूमरेटरचं आपल्याला या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. म्हणजे 75/10 मायनस 32/10. डिनॉमिनेटर ॲज इट इज असेल आणि न्यूमरेटरचं सबस्ट्रॅक्शन असेल 75 मायनस 32. आता या ठिकाणी आपण पाहू शकतोय 5 - 2 = 3 and 7 - 3 = 4. म्हणजेच आपला आन्सर या ठिकाणी काय येणार आहे 43/10. हे आन्सर या ठिकाणी करेक्ट आलेलं असणार आहे 43/10. आणि यालाच आपण असं याच्यामध्ये सुद्धा लिहू शकतो, that is 4 इंटेगर 3/10. that answer is also correct answer. Fourth number, divide 11/12 divided by 4/7. ओके, आता यामध्ये काय करावं लागेल पहा, डिवायडेड बाय ज्यावेळेस असेल that division operation is converted into multiplication. आणि कशाने मल्टिप्लाय करायचंय, मल्टिप्लाइड बाय द रेसिप्रोकल ऑफ 4/7. ओके, म्हणजे 11/12 इंटू रेसिप्रोकल ऑफ 4/7 काय येणार आहे 7/4 येणार आहे. 4/7 चा रेसिप्रोकल काय असेल 7/4 असेल. आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन कोणाकोणाचं होतं, मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. म्हणजेच 11 7 जा 77 and 12 4 जा 48. So answer is 77/48. The answer is 77/48. B. या ठिकाणी solve the word problems any 2. यामध्ये फर्स्ट नंबर या ठिकाणी दिलेला आहे. Ashokrav planted banana on 2/7 of his field of 21 acres.
What is the area of the banana plantation? यामध्ये आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला प्रश्नाचा अर्थ व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. अशोकरावकडे 21 एकर्स लँड आहे आणि त्या 21 एकर्स लँड पैकी 2/7 फील्ड मध्ये त्यांनी काय बनानाच प्लांटेशन केलेलं आहे. तर त्यांनी किती एकर्स मध्ये बनाना प्लांटेशन केलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, किती एकर आहे टोटल लँड 21 एकर्स, त्याच्यापैकी किती मध्ये प्लांटेशन केलेलं आहे 2/7 एकर्स मध्ये, म्हणजेच 2/7 इंटू 21 करावं लागेल. 7 1 जा 7, 7 3 जा 21, म्हणजे या ठिकाणी काय शिल्लक राहील फक्त 2 इंटू 3. 2 इंटू 3 इज इक्वल टू काय येईल आन्सर 6 येणार आहे. ओके, म्हणजे किती एकर्स मध्ये त्यांनी बनाना प्लांटेशन केलेलं आहे 6 एकर्स इज द एरिया ऑफ द बनाना प्लांटेशन. म्हणजे 6 एकर मध्ये अशोकरावनी बनाना प्लांटेशन केलेलं आहे. वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून आन्सर सुद्धा वर्ड मध्ये लिहिणं अपेक्षित आहे. सेकंड नंबर, सुजाता bought a watermelon weighing 4.25 kilogram and gave 1 kilogram 750 gram to the children in the neighborhood. In her neighborhood, how much of it does she have left? Okay, watermelon म्हणजेच टरबूज. सुजाताने एक वॉटरमेलन घेतलेला आहे, ज्याचं वेट किती आहे 4.25 किलोग्राम, आणि त्यापैकी जे शेजारचे मुलं आहेत त्यांना 1 kg 750 ग्राम दिलेला आहे. तर तिच्याकडे किती शिल्लक आहे असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला कोणतं ऑपरेशन करावं लागेल, तर या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन ऑपरेशन करणं आपल्याला या ठिकाणी मस्ट आहे. म्हणजेच वॉटरमेलनचं वेट आहे 4.25 kg आणि दिलेलं वॉटरमेलन आहे 1 kg 750 ग्राम असणार आहे. तर या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन करावं लागेल 4.250. ओके, म्हणजे याला आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल आणि हे 1 kg 750 ग्रामला 1.750 असं लिहिता येणार आहे. तर या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर पहा 0 मधून 0 मायनस केले 0, 5 minus 5 0. We can't subtract 7 from 2, so take a borrow. So here formed number becomes 12. 12 minus 7 is equal to 5. Then here remaining 3. 3 minus 1 is equal to 2. So our answer is 2.500 kilogram. Okay, so 2.500 kilogram of it does she have left. Okay, म्हणजे जे काही वॉटरमेलन आहे ते 2.500 किलोग्राम लेफ्ट राहिलेला असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर 3. यामध्ये रोड इज 4 kilometer 800 meter long if trees are planted on both its sides at intervals of 9.6 meter. How many trees were planted? रोडची लेंथ दिलेली आहे आपल्याला 4 किलोग्राम 800 रोडची लेंथ दिलेली आहे 4 किलोमीटर 800 मीटर. तर म्हणजे याचं आपण ज्यावेळेस डेसिमल पॉइंट मध्ये कन्वर्ट करू
त्यावेळेस ते काय येणार आहे पहा, म्हणजेच हे मीटर मध्ये, आता हे मीटर मध्ये दिलेलं आहे त्यामुळे हे सुद्धा मीटर मध्येच कन्वर्ट करणं गरजेचं आहे. तर हे मीटर मध्ये किती येणार आहे, 4800 मीटर आपण या ठिकाणी पाहू शकतोय. 4800 मीटर, किंवा त्याला किलोमीटर मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर दॅट इज 4.8 किलोमीटर. दॅट इज ऑल्सो करेक्ट. आता या ठिकाणी काय घेतलेलं आहे पहा, 4.800 डिवायडेड बाय 1000. ओके, हे किलोमीटर मध्ये असल्यामुळे डिवायडेड बाय 1000 डिवायडेड बाय 9.6/10. ओके, याचा रेसिप्रोकल आपल्याला मल्टिप्लाय करायचं असतं. म्हणजेच काय होईल पहा या ठिकाणी. आता पुढे याला कशा पद्धतीने कन्वर्ट केलेलं आहे पहा, की हे 4800/1000 डिवायडेड बाय 96/10 अशा पद्धतीने याला कन्वर्ट केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणची जी स्टेप आहे, ओके, याला या ठिकाणी आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं लिहिलेलं आहे. ओके, आणि नंतर हे डिवायडेड बाय जे असेल ते मल्टिप्लाय बाय इट्स रेसिप्रोकल, म्हणजे 4800/1000 इंटू 96/10 चं रेसिप्रोकल आहे 10/96. तर या ठिकाणी पहा आपण पाहू शकतो 10 हे कितीनं डिवाइड केलेलं आहे पहा, 96 न. ओके, नो प्रॉब्लेम. 96 1 जा 96 आणि 96 5 जा 480 and 0 is to 0. म्हणजे या ठिकाणी 500 into 1 50 into 10 किती होईल, 500 होईल, आणि खाली 1000 into 1000 असेल. म्हणजे 500/1000 आन्सर काय येईल, 0.500 असेल. ओके, त्यानंतर पुढे म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला काय आलेलं आहे पहा, की एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजलेली असेल की झाडाच्या म्हणजे एका साईडला, ओके, म्हणजे आता हे याचं जे काय आन्सर असेल पहा, हा रोड आहे. ओके, या रोडच्या स्टार्टिंग पासून जर काउंट केलं तर म्हणजे टोटल किती झाडं लावलेली असणार आहेत या ठिकाणी, एका साईडनं 500 असतील. ओके, आता जर आपण कन्सिडर केलं की या स्टार्टिंगला पण आपण एखादं झाड लावलेलं आहे, ओके, तर त्या ठिकाणी काय येईल, एका साईडला म्हणजे एक तर हे 500 दॅट इज ऑल्सो करेक्ट, हे आन्सर दिलेलं आहे. आणि स्टार्टिंगला जर एक झाड लावलं तर वन साईडला किती येणार आहेत, 501 ट्रीज या ठिकाणी लावलेल्या असणार आहे. ओके, म्हणजे एका साईडला 500 असतील किंवा एका साईडला 501 असतील. जर 500 असतील तर 500 into 2 म्हणजे दोन्ही साईडनं झाडं लावलेली आहेत, म्हणजे ते आन्सर येईल 1000. किंवा जर स्टार्टिंगला 1 लावलेलं असेल तर म्हणजे 501 into 2 जर केलं तर 1002 हे आन्सर करेक्ट येणार आहे. परंतु मोस्ट करेक्ट आन्सर ही 1002 आहे. परंतु आपल्या टेक्स्टबुक मध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलेलं असेल तर हेच आन्सर आपल्याला 1000 पण आहे, 1000 और 1002 म्हणजे हे दोन्ही पण आन्सर्स दिलेले आहेत. त्यामुळे दॅट आन्सर इज करेक्ट आन्सर. ओके, हे ऑर मधला क्वेश्चन होता, त्यामुळे आपण याचे जे गुण आहेत ते या ठिकाणी काउंट केलेले नाहीत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, सॉल्व एनी 5 ऑफ द फॉलोइंग. ओके, फाइंड आउट LCM ऑफ 8 and 11. ओके, तर आता
एलसीएमचं लॉंग फॉर्म काय आहे? लोवेस्ट कॉमन मल्टिपल. म्हणजे अगोदर याला आपल्याला याचे मल्टिपल्स लिहावे लागतील. मल्टिपल्स ऑफ 8. ओके, 8, 16, 24, 32, 40, 48, 56, 64, 72, 80, 88. त्यानंतर मल्टिपल्स ऑफ 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99 and so on. ओके, कॉमन मल्टिपल्स कुणाचे? 8 and 11 चे किती आहेत? 80. दोघांमध्ये पण काय आहे कॉमन? 88 आहे. म्हणजेच याचं एलसीएम काय आलेलं असणार आहे? 88 असणार आहे. सेकंड नंबर, राईट ऑल द फॅक्टर्स ऑफ 56 and 72. फक्त फॅक्टर्स आपल्याला या ठिकाणी लिहायला सांगितलेले आहेत. ओके, तर पहा फॅक्टर्स ऑफ 56 काय येतील? 2 into 28. परत 28 चे फॅक्टर्स काय येतील? 2 into 14. 14 चे फॅक्टर्स परत काय येणार आहे? 2 into 7. म्हणजे या 56 चे फॅक्टर्स काय असतील? 2 into 2 into 2 into 7. आणि फॅक्टर्स ऑफ 72. ओके, फॅक्टर्स ऑफ 72 यामध्ये पहा 72 चे फॅक्टर्स या ठिकाणी आपण पाहू शकतो 2 into 36. यात हे प्राईम फॅक्टर्स लिहायचे असतात आणि याचे फायनल फॅक्टर्स जे असतील ते अशा पद्धतीने येणार आहेत. 2 into 2 into 2 into 3 into 3 अशा पद्धतीने. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, राईट द डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 3 and 9 असं सांगितलेलं आहे. पहा ओके, तर डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 3 and 9 याच्यामध्ये थोडीफार मिस्टेक झालेली आहे, परंतु यामध्ये जे करेक्ट आन्सर असेल ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 3 त्यामध्ये काय लिहिणं अपेक्षित आहे? पहा, इफ द सम ऑफ ऑल द डिजिट्स, इफ the sum of all the digits in a number is divisible by 3, then that number is also divisible by 3. आणि 9 ची सुद्धा सेम त्याच पद्धतीने असणार आहे. divisibility test for 9, that is if the sum of all the digits in a number is divisible by 9, then that number is also divisible by 9. Fourth number, carry out the divisions. 32.5 divided by 25 असं सांगितलेलं आहे. तर याला कशा पद्धतीने लिहिलेलं आहे? पहा, याला 32.5 ला आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येतं? 325 by 10 and divided by, या ठिकाणी आता या ठिकाणी that is 25 आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ओके, तर याला आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येणार आहे की 25 by 10. तर 325 by 10, that division operation is converted into multiplication, that is 10 by 25. ओके, म्हणजे या ठिकाणी काय येईल? 10 get cancel and 325 divided by 25, आन्सर या ठिकाणी येईल 13. ओके, आणि या 13 मध्ये आन्सर कसं लिहिणं अपेक्षित आहे? पहा, या ठिकाणी 325 by 10 divided by 25 only. Okay, only, that is not a 10. आणि या ठिकाणी 325 by 10 into, आता या 25 चा रेसिप्रोकल येतो 1 by 25. ओके,
आणि हे 25 न याला डिवाइड केल्यानंतर इथं 13 येईल आणि या ठिकाणी 13/10. ओके, 13/10 इज इक्वल टू आन्सर येणार आहे आपलं 1.3. दॅट आन्सर इज करेक्ट आन्सर 1.3. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन, सबस्ट्रॅक्ट 200.005 minus 17.186. तर या ठिकाणी 200.005 minus 17.186. तर याचं सबस्ट्रॅक्शन केल्याच्या नंतर जे काही आन्सर येईल ते आन्सर येणार आहे 182.819. ओके, तर हे आन्सर फाइंड आउट करत असताना कशा पद्धतीने करायचे पहा. स्टार्टिंगला विदाउट कन्सिडरिंग द डेसिमल पॉइंट, डेसिमल पॉइंट नाही असं कन्सिडर करून आपल्याला या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन करायचे आणि त्यानंतर हे डेसिमल पॉइंट या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. लास्ट क्वेश्चन, यामध्ये मल्टिप्लाय 5.04 into 0.7. याही ठिकाणी आपण एक गोष्ट सांगितलेली होती की स्टार्टिंगला डेसिमल पॉइंट नाही असं कन्सिडर करून आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. म्हणजेच पहा 504 into 7 न मल्टिप्लाय करायचं आहे. तर हे मल्टिप्लाय केल्याच्या नंतर आपला आन्सर काय येणार आहे पहा 3528 हे आन्सर येईल. आणि आता ज्यावेळेस डेसिमल पॉइंट द्यायचा आहे ते डेसिमल पॉइंट देत असताना कशा पद्धतीने द्यायचंय पहा. या ठिकाणी डेसिमल पॉइंटच्या पुढे 2 डिजिट्स आहेत आणि इथे 1 डिजिट आहे. म्हणजे 2 + 1 3 फ्रॉम राईट टू लेफ्ट. आफ्टर 3 डिजिट आपल्याला हे डेसिमल पॉइंट द्यायचे 1 2 3. म्हणजे या ठिकाणी आपला डेसिमल पॉइंट येणार आहे. म्हणजेच आपला आन्सर 3.528. दॅट आन्सर इज करेक्ट आन्सर. म्हणजेच एकूण 6 प्रश्न दिलेले होते, पैकी फक्त 5 सोडवायचे होते पहा. ओके, या ठिकाणी आपण पाहू शकतोय की अतिशय व्यवस्थित पद्धतीने हा पेपर या ठिकाणी सोडवलेला आहे. जे विद्यार्थी इयत्ता 6वीची फर्स्ट टर्म एक्झाम देणार आहेत त्यांना निश्चितपणे समजलेले असेल की पेपर लिहिणं म्हणजे पेपर कशा पद्धतीचा असतो, पेपरची उत्तरे आपण कशा पद्धतीने लिहिणं अपेक्षित आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट टर्मचा पेपर दिलेला आहे त्या पण विद्यार्थ्यांना समजलेलं असेल की उत्तरे नेमकी कोणती अपेक्षित होती आणि आपण कोणती उत्तरे त्या ठिकाणी लिहिलेली आहेत. निश्चितपणे आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व त्याच पद्धतीने अशाच पद्धतीचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.